हिंगोलीमधून दुष्काळी स्थितीमुळे हिंगोलीतील शेतकरी हतबल झालेत। हिंगोलीतील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढलंय। आमचं रक्त विकत घ्या पण अन्नधान्य द्या अशी मागणी ते करतायत। तपोवन गावातील शेतकऱ्यांनी सरकारकडे आर्त मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। धक्कादायक असा हा प्रकार हिंगोलीमधला एक्सक्लुझिव्ह अशी ही बातमी आपण फक्त लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। शेतकरी एवढे उद्विग्न झाले आहेत, एवढा हतबल ते झालेले आहेत की आमचं रक्त घ्या आणि आम्हाला अन्नधान्य द्या अशी मागणी ते करतायत। कारण या ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गजानन बानी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गजानन, काय सांगाल? ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघू शकतोय आणि शेतकऱ्यांवर मुळात ही वेळ का आली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। काय अपडेट्स? नक्कीच फराज, आपण जर बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 वर्षांपासून सतत दुष्काळ पडतोय आणि यावर्षी देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये नापिकी त्याचबरोबर चांगला पाऊस झाला नाही, यामुळे शेतकरी अगोदरच मोठ्या संकटात आहेत। शेतकऱ्यावरती दुबार पेरी संकट देखील मोठं आलं होतं आणि आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांचे इथे आमचं रक्त विकत घ्या आणि आम्हाला खायला अन्नधान्य द्या अशा ठिकाणचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, स्वतःचे रक्त यामुळे इकडेला काढलेलं आहे शेतकऱ्यांनी। फराजी, निश्चितच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर बातमीसाठी। तर शेतकऱ्यांनी आपलं रक्त विक्रीला काढल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे आता त्यांच्या या आंदोलनाची दखल घेतली जाणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठीनं ही बातमी समोर आणलेली आहे आणि लोकशाही मराठीनं शेतकऱ्यांचा हा जो आवाज आहे तो या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांचं रक्त शोषण करणाऱ्या या सरकारचं करायचं का? शेतकऱ्यांना पीक विमा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।